बाळा, सध्या तुला असं वाटतंय ना की आता काहीच उरलेलं नाही. कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही. पण आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलो आहे. तू जिथे शेवट समजतोयस ना, तिथूनच तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होऊ शकते. म्हणून हा संदेश मध्येच बंद करू नकोस. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं करतं जिथे पुढे जाण्याचा रस्ता दिसत नाही. आपण मागे वळून पाहतो, मागे फक्त दुःख असतं. समोर पाहतो तर अनिश्चितता असते. आणि मग मन म्हणतं, आता काय करायचं? बाळा, याच प्रश्नांचे उत्तर आज तुला स्वतःमध्ये शोधायचं आहे. कारण प्रत्येक अडचण ही तुझ्या आयुष्याचा शेवट नसते. काही अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी येतात, पण काही अडचणी आपल्याला नवीन दिशा दाखवण्यासाठी येतात. आजपर्यंत तू कदाचित एका गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले असतील. दिवस गेले, महिने गेले, तरी अपेक्षित परिणाम मिळाला नाही. मग तू स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात केलीस. माझ्यातच काही कमी आहे. पण नाही बाळा, परिणाम उशिरा मिळतोय म्हणजे तुझ्यात कमी आहे असं नाही. कधी कधी प्रयत्नांची दिशा बदलण्याची वेळ आलेली असते. तू एका दारावर खूप वेळ ठोठावत राहतोस, दार उघडत नाही. मग तू स्वतःला अपयशी समजतोस, पण कदाचित तुझ्यासाठी दुसरं दार आधीपासूनच उघड असेल. फक्त तुझं लक्ष अजून पहिल्या दाराकडे आहे. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट तुझ्या मनासारखी होत नाही, तेव्हा लगेच असं म्हणू नकोस, माझं सगळं संपलं. त्याऐवजी स्वतःला विचार, कदाचित माझ्यासाठी यापेक्षा वेगळं काहीतरी ठरलेलं असेल का? कधी कधी आपण एखादी व्यक्ती गमावतो. आपल्याला वाटतं ही व्यक्ती गेली म्हणजे माझं आयुष्य रिकामं झालं. पण काळ पुढे गेल्यावर लक्षात येतं, त्या व्यक्तीच्या जाण्याने आपण स्वतःला पुन्हा ओळखायला शिकलो. कधी एखादी संधी हातातून जाते तेव्हा वाटतं ही संधी पुन्हा कधीच मिळणार नाही. पण काही दिवसांनी आयुष्यात दुसरी संधी आणतं आणि ती पहिल्यापेक्षाही चांगली असते. म्हणून बाळा, आज जे तुझ्याकडून निघून गेलंय त्याला धरून बसू नकोस. कदाचित तुझ्या हातात उद्या येणाऱ्या गोष्टीसाठी जागा तयार होत असेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुझ्या आयुष्यातील कठीण वेळ पाहून स्वतःला कमजोर समजू नकोस. तू किती वेळा पडलास हे महत्त्वाचं नाही, प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहिलास की नाही हे महत्त्वाचं आहे. तू रडलास रड, मन दुखलं दुःख होऊ दे, थकलास थोडा वेळ थांब, पण स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. कारण थांबणं आणि हारणं यात फरक असतं. थांबणं म्हणजे स्वतःला सावरणं आणि हार मानणं म्हणजे स्वतःची आशा सोडणं. तू थोडा थांबू शकतोस, पण आशा सोडू नकोस. तुझ्या आयुष्यात अजून खूप दिवस बाकी आहेत. अजून खूप लोक भेटायचे आहेत. अजून खूप अनुभव घ्यायचे आहेत. अजून काही स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. आणि कदाचित तुझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय अजून सुरू झालेलाच नाही. म्हणून आज एक छोटा निर्णय घे. जे बदलता येत नाही ते स्वीकार. जे बदलता येतं त्यासाठी प्रयत्न कर. आणि जे तुझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपव. प्रार्थना कर, पण त्यासोबतच प्रयत्नही कर. विश्वास ठेव, पण स्वतःची जबाबदारीही स्वीकार. कारण फक्त वाट पाहून आयुष्य बदलत नाही, एक पाऊल स्वतःला टाकावं लागतं. आणि बाळा, आज जर तुझ्या आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नकोस. अंधार कायम राहत नाही, पहाट यायलाच लागते. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण तुझ्या आयुष्यातही एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, मी त्या कठीण दिवसात हार मानली नाही, म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो. म्हणून आज स्वतःला एक वचन दे, परिस्थिती माझ्या विरोधात असली तरी मी स्वतःच्या विरोधात जाणार नाही. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी मी स्वतःवर विश्वास ठेवेन. माझं नशीब उशिरा साथ देत असेल तरी मी प्रयत्न करत राहीन. आणि माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मी माझी आशा जिवंत ठेवेन. कारण बाळा, कधी कधी स्वामी आपली परिस्थिती लगेच बदलत नाही, पण त्या परिस्थितीला सामोर जाण्याची शक्ती आपल्यात निर्माण करतात. आणि जेव्हा आपली ताकद वाढते तेव्हा काल मोठी वाटणारी अडचण आज छोटी वाटायला लागते. म्हणून हा संदेश लक्षात ठेव. सगळं संपलं असं वाटतं याचा अर्थ खरंच सगळं संपलं असं नसतं. कदाचित तुझ्या आयुष्याची खरी सुरुवात अजून बाकी आहे.